आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आहे खंडाळ्या गावामध्ये। खंडाळ्या गावचा प्रश्न असा आहे का इथं शाळेमध्ये मुलं जातात, त्याच्यानंतर सकाळच्या टायमाला खूप गर्दी असते आणि या ठिकाणी जे आहे तर ह्यो संभाजीनगर ते नाशिक रस्ता आहे, या ठिकाणी प्रॉब्लेम असा उरायला का गर्दी जास्त असल्याने आणि ट्रॅफिक जास्त असल्याने तर या ठिकाणी ना कुठल्याही प्रकारची शासनाने व्यवस्था वगैरे केलेली नाही आहे। तरी आपण आहे ना आपण इकडच्या ग्रामीण आपल्या पब्लिकची एक प्रतिक्रिया खंडाळा गावची आपण ऐकून घेऊ। काय प्रॉब्लेम आपल्याला आमच्या गावामध्ये आम्हाला ब्रेकर अतिशय गरजेचं आहे, कारण की शाळा वरतीला येतच जातात, त्यांना खूप प्रॉब्लेम होतात। आपण अजून एक व्यक्ती आपलं नाव सांगा। माझं नाव वसीम शेख। हॅलो। आणि हे वैजापूर औरंगाबाद रोड आहे आणि ह्या रोडवर स्पीड ब्रेकरची सक्त आवश्यकता आहे, कारण की ह्या रोडवर जाताना इथं अलीकडच्या भागाला आझादनगर म्हणून एरिया आहे, इकडे गावात जिल्हा परिषद शाळा आहे, सेंट स्कूल आनंद प्रज्ञा शाळा आहे आणि इकडं बरेचसे लोक इकडून तिकडं ये करत असतात। शाळेचे छोटे छोटे मुले पण ये जा करत असतात आणि याच्यामुळं इथं 5-6 महिन्यामध्ये घटना पण घडली, ज्याच्यामध्ये एक माणूस इथला ज्याचं 30 ते 35 वर्ष वय असेल तो मृत्युमुखी पावला गेला आहे बसच्या धडकेमध्ये। याच्यावर बऱ्याचशा घटना या पण घडलेल्या आहे आणि आम्ही वारंवार समाजाला आपले पंचायतला आणि कार्यकारी विशेष अभियंता PWDला पण आम्ही निवेदन दिलेले आहे, तरी याच्यावर सरकार काही ॲक्शन घेत नाही आणि कार्यकारी अधिकारी पण याच्यावर ॲक्शन घेत नाही, लक्ष करीत नाही आहे। याच्यामुळे आम्ही गावकऱ्यांची सर्वांनी विनंती आहे एक लवकरात लवकर एक स्पीड ब्रेकरची करण्याची कृपा करावी, कारण की याच्यावर वैजापूरला घटना घडली, एक ट्युशनची मुलगी तिथं मृत्यू पावली, त्याच्यामुळे वैजापूरमध्ये तत्काळ ब्रेकर करण्यात आले आणि शिवगावामध्ये एकच घटना घडली, तिथे 5-6 ठिकाणी ब्रेकर करण्यात आले आणि खंडाळा हे 2-3 घटना घडून ब्रेकर करण्यात येत नाही। त्याच्यामुळं सरकारला विनंती आहे तर लवकरात लवकर स्पीड ब्रेकर करण्याची कृपा करावी। आज या खंडाळा गावामध्ये 20,000 जवळपास पब्लिक आहे आणि आजूबाजूचे जे गावं आहे त्याचे धरून असे 50,000 दरवळीचा ठिकाण आहे। विशेषतः म्हणजे सकाळच्या वेळेस शाळेतून जाणारे मुलं, कॉलेजला जाणारे मुलं आणि काम करणारे मुलं इथं बहुसंख्येनं उपस्थित राहतात। विषय काय आहे, इथं इतक्या स्पीडने गाडी ह्या ज्या औरंगाबादवरून येणाऱ्या ज्या गाड्या आहे ह्या पण खूप स्पीडने येतात आणि इकडून नाशिकडनं येणाऱ्या गाड्या पण खूप स्पीडने येतात। तर प्रशासनाला एकच विनंती आहे, इथं मागणी एकच आहे ग्रामस्थांची की बा लवकरात लवकर इथं ब्रेकर करावे आणि स्पीड ब्रेकर करावे आणि लवकरात लवकर त्याची दक्षता घ्यावी। KB मराठी न्यूज खंडाळा, राजू आंबेकर। आपला पहिला परिचय। माझं नाव दिलीप नारायण। काय खंडाळ्या बाबतीत जे ही समस्या आहे, आता शाळेची मुलं जाता येतात, दुसरी गोष्ट आता हे काम करायला जे सकाळची मुलं जातात, कामाला जातात, शाळेच्या बी मुलं मुली आणि कॉलेजच्या पण मुलं याच्या बाबतीत काय आहे बाजू शकतो? काय आहे, मुलं मुलीच नाही वयोवृद्ध माणसाला रस्ता कसा ओलांडावा हा प्रश्न निर्माण होतो। आता आमच्यासारखा वयस्कर माणूस रस्ता ओलांडताना विचार करतो आणि गाड्या इतक्या सुपर येतात। रात्री 2 वाजता एक घटना घडली तर ते आयसर पार पडली झालं, ब्रेकर असतं तर थोडा विचार पडला असतं त्या ड्रायव्हरला, परंतु ब्रेकरच नसल्यामुळं वैजापूरच्या धर्तीवर जशी ती मुलगी वारल्यानंतर मग त्या प्रशासनाला जाग आली, मग त्यांनी ब्रेकर केले। मग आता इथं काय आणखीन 8-10 मेले पाहिजे मग ब्रेकर केले पाहिजे का? लवकरात लवकर शासनाने याचा विचार करावा का एवढं मोठं 18,000 लोकसंख्येचं खंडाळा गाव आहे, तिथं 5 खेड्याचा संबंध आहे, 5 खेड्याचे लोक इथं अपडाऊन करतात, नेहमी वर्दळ असते, अशा या चौफुलीवर ब्रेकरची अत्यंत आवश्यकता आहे। माननीय आमदारांना विनंती केली, मागे 2-4 ॲक्सिडेंट झाले त्यावेळेसही याची विनंती केली, परंतु प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्षात काय येत नाही। ज्या इंजिनियरने हा रोड बनवला त्यांनी या गावच्या चौफुलीचा विचार का केला नाही? तर काही उड्डाणपुलाची थोडी सोय आहे,
चला वरून गाड्या गेल्या मग ब्रेकरची काय आवश्यकता आहे तिथं लवकरात लवकर कसे ब्रेकर करता येईल अजून 8-10 लोक मारायचे काय शासनाला याचा विचार शासनाने करावा आणि नियोजित बस स्थानक या ठिकाणी नाही तरी शासनाने याचा लवकर विचार करावा. माझं नाव गंगाधर मुरलीधर बाबूल. मी या खंडाळा गावचा रहिवासी आहे आणि या खंडाळा गावचं या बस स्टँडवरला अडचण अशी आहे की या ठिकाणी सकाळी शाळेसाठी बरेचसे मुलं जातात आणि या ठिकाणी एस टीला नियोजित बस स्थानक नसल्यामुळे सकाळी मुलांची खूप धावपळ होत असते आणि हा हायवे मार्ग असल्यामुळे खंडाळा हायवे मार्ग असल्यामुळे या ठिकाणी लहान मुलांच्या जीवाला खूप धोका निर्माण होत आहे आणि ब्रेकर आणि या ठिकाणी ब्रेकर असणं खूप आवश्यक आहे कारण की हा महामार्ग असल्यामुळे गाड्या खूप जोरानं चालतात आणि या ठिकाणी म्हणजे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे तरी शासनाने याची दखल घेऊन या ठिकाणी ब्रेकर द्यावे. पब्लिकचा फोटो काढून येऊ दे गावचा आपल्या गावकऱ्यांनी आपली समस्या मांडली आणि विशेषतः प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे. KB मराठी न्यूजसाठी खंडाळा राजू आंबेकर. बरं का वर जाऊ बाय हा